वेलकम टू सहज शिक्षा लर्निंग ॲप। आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपला जो 15 नंबरचा पाठ आहे संदेश वहन आणि प्रसार माध्यमे तो आपला संपला होता। या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याची उजळणी करायची आहे। मग उजळणीमध्ये आपण काय बघत असतो की आपण या पाठामध्ये काय काय शिकलो। सर्वात पहिले आपण शिकलो की बाबा संदेश वहन म्हणजे नेमकं काय असतं। तर आपण सांगितलं की बाबा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माहिती पोहोचवणे म्हणजे माहितीची देवाणघेवाण होणे याला आपण संदेश वहन असं म्हणत असतो। मग ते संदेश वहन कोणत्या प्रकारे होतं ते पण आपण सांगितलं होतं की बाबा आपल्या बोलण्याने होतं किंवा आपल्या हावभाव चेहऱ्यावरचे जे असतात त्याने ते होतं। पण ते 1-2 लोकांपुरतं 10 लोकांपुरतं 100 लोकांपुरतं मर्यादित असतं। पण मग त्याच्यासाठी काही विशिष्ट अशी माध्यमं वापरली जातात आणि ही जी संदेश वहनाची माध्यमं आहे यांचा अभ्यास आपण केला होता। त्याच्यामध्ये आपण टीव्ही असेल किंवा रेडिओ असेल किंवा मोबाईल असेल तर या प्रकारच्या वाहनांचा किंवा या प्रकारच्या माध्यमांचा वापर ह्या संदेश वहनासाठी आपण केला जात होता। मग हे संदेश वहन याच्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं तर त्या तंत्रज्ञानाचा सुद्धा आपण अभ्यास केला होता। कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं? अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञान। आणि या अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काही कृत्रिम उपग्रह जे आहे ते कृत्रिम उपग्रह अवकाशामध्ये सोडले जातात आणि मग या कृत्रिम उपग्रहाच्या साहाय्याने संदेश वहन केलं जातं। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं की आपल्या भारताने सुद्धा काही कृत्रिम उपग्रह सोडलेले आहे आणि त्याला आपण काय म्हटलं होतं? इनसॅट असं म्हटलं होतं। इंडियन नॅशनल सॅटेलाइट आपण त्याला म्हटलं होतं। त्याच्यानंतर ही जी संदेश वहन आहे हे जे काय म्हणतो आपण प्रसार आहे याचा मोठ्या प्रमाणावरती खूप साऱ्या लोकांपर्यंत अगदी कमी वेळेमध्ये त्याचा प्रसार केला जातो आणि तो जो संदेशाचा प्रसार होतो त्याच्यासाठीची काही प्रसार माध्यमे असतात। त्या प्रसार माध्यमांचा अभ्यास आपण नंतर केला होता। मग या प्रसार माध्यमामध्ये आपण वेगवेगळी उदाहरणं बघितली होती। कोणती बघितली होती? वृत्तपत्रे असतील, रेडिओ असेल, टीव्ही असेल किंवा आता वापरलं जाणारं इंटरनेट असेल, ही सर्व प्रसार माध्यमं आहे। आणि या प्रसार माध्यमामुळे काय होतं की एखादा संदेश एखाद्या ठिकाणून खूप मोठ्या भागावरती खूप मोठ्या क्षेत्रापर्यंत खूप साऱ्या लोकांपर्यंत अगदी कमी वेळामध्ये अगदी कमी श्रमामध्ये आपण पोहोचवू शकतो। मग ही जी प्रसार माध्यमं आहे या प्रसार माध्यमांचे परिणाम आपण बघितले होते आणि त्याच्यामध्ये 2 प्रकारचे परिणाम आपण बघितले होते। एक चांगले परिणाम आणि एक हानिकारक परिणाम। चांगल्या परिणामामध्ये आपण बघितलं होतं की बाबा संदेशाचं वहन होतंय, जलद होतंय, खूप मोठ्या लोकांपर्यंत पोहोचतंय। त्याच्यानंतर काही बातम्या पोहोचतायत, काही आपत्ती असेल त्याची पूर्वकल्पना आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचवता येते आहे। शासनाच्या काही योजना आहे त्या शासनाच्या योजना पोहोचवता येत आहेत। अन्न वस्त्र निवारा शिक्षण याच्याबद्दलची जाणीव आपल्याला निर्माण करता येते आहे। स्त्री पुरुष समानता असेल, काही महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यांच्याबद्दलची जाणीव आपल्याला समाजामध्ये निर्माण करता येते। आपलं जीवनमान वाढवता येते। व्यापाराचा काय म्हणू आपण व्यापार आणि उद्योगाचा विकास या प्रसार माध्यमांमुळे होतोय। तर ही अशी काही चांगले परिणाम जे आहे ते आपण त्याच्यामध्ये अभ्यासले होते। काही वाईट परिणाम सुद्धा आहेत, काही हानिकारक परिणाम सुद्धा आहेत। त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की काय होतंय, आपल्या स्वास्थ्यावरती परिणाम होतोय, आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतोय, आपलं वजन वाढतंय त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे काही जे समाज काय म्हणतो आपण त्यांना की जे घातक आहेत समाजासाठी ते समाजाचं स्वास्थ्य बिघडवतात किंवा समाजाची शांतता बिघडवण्याचं काम या प्रसार माध्यमा मिळालेल्या माहितीचा सुद्धा उपयोग ते करून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीनं चांगले आणि वाईट परिणाम प्रसार माध्यमांचे ते आपण या पाठामध्ये अभ्यासले। आता या ठिकाणी आपला हा जो पाठ आहे तो इथे संपलेला आहे। धन्यवाद।